भूलोक सोडून जा, स्वर्गात नाही, त्याच्या पलीकडे जा, सत्य लोकात नाही, त्याच्याही पलीकडे जा, वैकुंठी तो ऐस नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐस नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी इथपर्यंत आलो आता अशोकराव आपण. एक महाराष्ट्र सोडला, इतर प्रांतात आनंद नाही. कारण काल्यासाठी 3 गोष्टी पाहिजे. देव पाहिजे, भक्त पाहिजे आणि नाम. या तिन्हीचं एकत्रीकरण म्हणजे महाराष्ट्र आहे. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे, म्हणजे देवही महाराष्ट्रात. ऐसे संतजन ऐसे हरिदास, भक्तही महाराष्ट्रात. आणि पुढे ऐसा नाम घोष सांगा कोठे, ऐसा नाम घोष सांगा कोठे, ऐसा नाम घोष सांगा कोठे, ऐसे संत जन ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष सांगा कोठे, असे मृदंगाचार्य आणि असे ऐकणारे सांगा कुठे. ऐसे संतजन ऐसे हरिदास, ऐसा नामघोष सांगा कोठे. नाम महाराष्ट्रात, देव महाराष्ट्रात आणि भक्तही महाराष्ट्रात. आणि या 3 गोष्टी एकत्रित येतात तेव्हा काला होतो रे. मी एवढ्या जोरात हे का बोलतो? इंदुरीकर महाराज मला म्हणले कीर्तन रंगवायचं असेल म्हणून आपलं मी सुरू केलं साहेब. विठ्ठल ऐसे संतजन ऐसे हरिदास, ऐसा नामघोष सांगा कोठे. महाराष्ट्रात म्हणून 3 गोष्टी. तुका म्हणे देव भक्ताचा संगमन, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा.
हा ना, सावध राहत जा बरं का, मी काय कोणत्या वेळेला येईल. तेथीचे उत्तम चरण रज वंदित, तेथीचे उत्तम चरण रज वंदित, तेथीचे उत्तम चरण रज वंदित, तेथीचे उत्तम चरण रज वंदित. हुशार आहे ते, दुधडचे लोक आहे का, कोणालाही आणतं का रे, निवडून निवडून आणलं म्हणजे. हा, दादा पाटील कामी लावून गेले, त्यालाच दादा पाटील म्हणतात. जाऊ दे, कीर्तन आहे तिकडे, मला माहिती आहे प्रेमाचं बोलणं आहे. विठ्ठल विठ्ठल. कथा त्रिवेणी संगमदेव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रजवंदिता. म्हणून एक महाराष्ट्र सोडला, हा आनंद इतर प्रांतात नाही. पोपळ साहेब, भारत सोडून जा परदेशात नाही, मृत्यूलोक सोडा हा सुख सोहळा स्वर्गी नाही, त्याच्या पलीकडे जा सत्य लोकात नाही, देखुणी वाळवंटीचे सुख आस करती ब्रह्मादिक, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैचा. तिथे सत्य लोकातला ब्रह्मदेव मृत्यू लोकातल्या लोकाच्या भाग्याचं वर्णन करतो. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैचा. पुन्हा एकदा महाराष्ट्र सोडा प्रांतात नाही, भारत सोडून जा परदेशात नाही, मृत्यूलोक सोडून जा तर स्वर्गात नाही, त्याच्या पलीकडे जा सत्य लोकात नाही, त्याच्या पलीकडे जा वैकुंठात नाही. इथपर्यंत आलो होतो आपण. वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. मग काला कुठे? विशेष हा लाभ सौत सौदे, विशेष हा लाभ विशेष हा लाभ, विशेष हा लाभ. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ संत संगे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ विशेष हा लाभ. बारीक आहे पण भारी आहे. अरे एक सव्वा क्विंटलचे टाळकरी उभे राहतात पण काहीच नाही म्हणत. त्या एका टाळकऱ्यात 4 बसतील, पण फीट बरोबर गौंडी वीट ठेवतो तितकं फीट. शाबास. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठात काला नसल्यामुळे वैकुंठात वास्तव्य करणारे म्हणतात उपजोनिया उडती येऊ, उपजोनिया उडती येऊ, उपजोनिया उडती येऊ, उपजोनिया उडती येऊ, येऊ येऊ, उपजोनिया उडती येऊ, उपजोनिया उडती येऊ, उपजोनिया उडती येऊ, उडती येऊ, उपजोनिया उडती येऊ, उपजोनिया
पुढाती येऊ उपजोनिया पुढाती येऊ उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती वैकुंठितो जमला होता ऐसे नाही. काला वैकुंठात नसल्यामुळे वैकुंठात असणारे म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ, उपजोनिया पुढती येऊ. पण उपजोनिया पुढती येऊ त्यापेक्षा आम्ही आताच नाही जाऊ असं का नाही म्हणत. ते पाहुणे घरमालकाला पुरणपोळीचा पाहुणचार झाला, पानाचे विडे झाले ना अंगणात जोडे पायात घालून पाहुणे म्हणतात येतो पाटील येतो. आणले का येतो तर मग जातोच कशाला. तसं उपजोनिया पुढती येऊ म्हणजे आता जाऊन पुन्हा येऊ त्यापेक्षा असं म्हणा ना आम्ही आताच नाही जाऊ. काही बिघडतंय का? त्याचं कारण आहे का जन्म झाला त्याला जावंच लागतं, जायचंच आहे. इथे वशिलेबाजी चालत नाही. राजा दशरथ कोण आहे? त्याची सून जगाची माय, देवाचा राजा त्याचा मित्र इंद्र आणि जगाचा बाप राम त्याचा पुत्र. याच्यापेक्षा कोणाचा वशिला मोठा आहे तर हात वर करा बरं. 3 संबंध राजा दशरथाचे. दशरथ राजे जर स्वर्गात गेले ना इंद्र ताडकन उठायचा, आसनावून पळत यायचा, हाताला धरायचा ना आपल्या आसनावर बसवायचा. सखा सुरेश 94 सहस्त्र राया दशरथा. तेही गेले स्वर्गपंथा मागे कोणी नुरलेची. अरे मना शोक करसी किती. आता अख्खा अभंग वाचून दाखवतो बरं का रामू काका. लिहून नाही आणला ते, तुम्ही लिहून दिलेलं नाव एकदा वाचलं की पाठ होते. भगवान विठ्ठल चौधरी, साईनाथ भिकाजी चौधरी, पाहता काय, गणेश सोनाजी चौधरी आणि रावसाहेब तुळशीराम मखरे. त्याच्यापेक्षा अभंग कठीण आहे का? विठ्ठल विठ्ठल हा ना. ते पोपळे साहेबाला माहिती आहे माझा रेकॉर्ड तपासा संस्थेत 100 पैकी 99 नव्हते. 100 पैकी 100 कोणत्याही परीक्षेला बाता हाणत नाही, त्यांना माहीत आहे. 99 माहितीच नाही मला. ह्रस्व दीर्घ सुद्धा बरोबर तसंच पाठ करायचं. हे एकदा आता नाही झालं आपलं काम आपलं झालं. अरे मना शोक करसे किती तो वायाची धनसंपत्ती आयुष्य भविष्य नाही तुझे हाती अवघे अंती जाय धणे एक अर्बुद 60 कोटी देखा तिस लक्ष 10 सहस्त्र लेखा 7 असे ते 9 मास बापाता. या हिरण्यकश्यपा काय झाले रामू काका? हिरण्यकश्यपूचं आयुष्य किती? 1 अब्ज 60 कोटी 30 लक्ष 10,700 वर्षे 9 महिने. आकडा आहे का लक्षात? नसू द्या मग पुढच्या वर्षी बोलावतात त्याच्यामुळे. 1 अब्ज 60 कोटी 30 लक्ष 10,700 वर्षे 9 महिने आयुष्य होतं हिरण्यकश्यपू मेला.
14 चौकड्या लंका नाथा 99 सहस्त्र राया दशरथा तेही गेले स्वर्गपंथा मागे कोणे नुरलेची 14 कल्प मार्कंडे पडिते लोमहर्षणाचा एक रोम झडे बकदा लभ्याचे निमिष मोडे गेले एवढे अरे म्हणा बकदा लभ्याचे पुरे निमिषतही वटहंसाचा उपटे पुच्छ तयासी होता मृत्यू प्रवेश एक श्वास भृशुंडीचा मरणांत पुरे भृशुंडीचा तर एक दिवस कुर्माचा नामा विणवी केशवाचा वेगी विठोबाचा पंथ धरा. याचा अर्थच आहे की उपजते नासे, जन्म झाला त्याला मरण ठरलेलं आहे, एक दिवस जावं लागणार आहे. या न्यायानं महाराज म्हणतात आम्ही सुद्धा जाऊ पण पुन्हा येऊ. उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती उपजोनिया उपजोनिया खाऊ दैवाते काला होई दाते लई भाता काला खाऊ दही भात खाऊ दही भात काला खाऊ दही भात पुढदिये उपजोनिया 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 काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठीत ऐसे नाही वैकुंठीत ऐसे नाही आनंद की विजय. सर्वांना जावं लागतं. येथे नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती. या न्यायानं आम्ही जाऊ पण पुन्हा येऊ. उपजवणीया पुढते येऊ. महाराज जाणं आणि येणं, करमाडला जाऊन पुन्हा दुधडला येणं असं वाटलं का तुम्हाला जाणं आणि येणं? अरे जायचं म्हणजे मरायचं आणि यायचं म्हणजे कोण्या तरी माईच्या उदराचा आश्रय करायचा. आणि आईचं उदर काय स्लिपिंग कोचचं रिझर्वेशन आहे का? विष्टाले पुचहूकडे नाके तोंडी कृमी किडे गर्भवतीचे कष्टगाडे कोणा पुढे सांगावे. ते गर्भदरीची यातना आठविता थर थर कापू म्हणा नको नको रघुनंदना चिळसी म्हणा येतसे. मोतेच्या उदर कोहरी पचुणी विष्टीच्या दातरी मरुदे मरुदे मरुदे. आणि मग प्रारब्ध अनुकूल असेल तर बाळणपण व्यवस्थित, नाहीतर नवमास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली यताची कर्म जाड तुझी मान अडकली. मग डॉक्टर म्हणतात लवकर लवकर सांगा पाटील, 2 पैकी 1 बाळ जगल ना तर बाळाची आई. बाळ पाहिजे असेल तर आई जाते, आई पाहिजे बाळाची तर तुकडे करून बाहेर काढतो. अरे एवढं जर जंत्रातून तार सोनार ओढी धरून कर तेवी यवणीचे द्वार निघता बाळका दुःख होय. सोनाराचा दृष्टांत दिला. ते जंत्रातून ते ओढतं आणि पाय लावतं ताकद लावून ओढतंय. जंत्रातून तार सोनार ओढी धरून कर तेवी यवणीचे द्वार निघता बाळका दुःख होय. एवढं मोठं दुःख जन्माचं आहे आणि तुम्ही सहज म्हणतात पुन्हा येऊ पुन्हा येऊ पुन्हा येऊ. आता 11:15 होऊन गेले, पुन्हा येऊ. उपजवणीया पुढते येऊ. पण एवढा मोठा त्रास काढून येऊ म्हणता त्याचा उद्देश काय? काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात
खाऊ दही भात उपजोनिया पुढे येऊ उपजोनिया पुढे येऊ खाऊ दही भात दही भात एवढा मोठा त्रास काढायचा ना म्हणे काला खाऊ दैवात. महाराज अहो चांगल्या चांगल्या पदार्थाचं नाव घ्या. उपजवणे या पुढे येऊ श्रीखंड बासुंदी लाडू गुलाबजाम बटाटा वडा कांद्याची भजी खाऊ. चांगलं चांगलं म्हणा. काला खाऊ दैवात काला खाऊ दैवात. अरे त्याचं कारण आहे भाऊ काय. आम्ही जिथे वास्तव्याला आहो तिथे एकाही हॉटेलमध्ये हा पदार्थ मिळत नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. म्हणून उपजोनिया पुढती येऊन काला खाऊ दैवात. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. महाराज असा दुर्लभ असणारा काला तुम्हाला प्राप्त झाला मग तुम्ही एकटे घेणार. अरे इतरांना देणार. एकमेका देऊ मुखी 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 ए सुखी घालू सुखी घालू कुंभारी वैकुंठी ताई से नाही वैकुंठी ताई से नाही वैकुंठी ताई से नाही वैकुंठी ताई से वैकुंठी ताई से नाही वैकुंठी ताई से इतरांना नाही देणार. एकमेका देऊ मुखे. इथं देऊवर थांबायचं बरं का. देऊवर थांबायचं नाही तर कीर्तन संपल्यावर एकमेका देऊ मुखे एकामेकाच्या मुखात ठेवून देऊ नाही. देऊ इथे थांबा. एकमेका देऊ बरं का रामू काका. काला द्यायचा आहे काला वाटू एकमेका एकमेका देऊ. पण देता देता जर माडकरी दिसला तर मुखे सुके घालू. तिथून पुढचं वाचायचं. हा ना. वा म्हणजे काय. वा अरे मजा आहे. एकमेका देऊ. ते म्हणून पहिलं व्याकरण शिकवल्या जातं संस्थेत. ते आता महत्त्व कळतं त्याची गरज किती आहे. अरे रस्व दीर्घामध्ये फरक पडतो रामू काका. दीन शब्द दीर्घ लिहिला त्याचा गरीब होतो अर्थ. रस्व लिहिला तर दिवस होतो. बाकीचं तर लांब आहे. रस्व दीर्घात जर एवढा फरक आहे. दीन दीर्घ लिहा म्हणून तो अभंग. दीन आणि दुर्बळासी सुकरासी हरिकथा. एकमेका देऊ. देता 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 जर वैष्णव असेल तर मग मुखे सुके घालू. त्याच्या पुढे हुंबरी शब्द आहे. हा हुंडारणे. हुंडारणे बरेचसे खेड्यातले शब्द अभंग सोडवायला उपयोगी पडतात बरं का पोपट साहेब. खेड्यातले शब्द. पूर्वी घटस्फोट शब्दाला काय शब्द होता. काडीमोड. गावातच मिटायचं प्रकरण. 5-10 प्रतिष्ठित लोक बसायचे. अरे नाही जमत पोरापोरीचं तर काडीमोड. काडीमोड म्हणजे घटस्फोट. तो शब्द तुकोबारायच्या अभंगात आहे. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी.
घाबऱ्याच्या मोडा काड्या. मोडा काड्या म्हणजे जे घाबरले त्यांचा काडी मोड, ते आपला काडी मोड. तसं हुंडारणे. हुंडारणे हिवाळ्याच्या दिवसामध्ये बैलाला कामं नसतात. इथे सगळे शेतकरी बसलेले आहे. हिवाळ्याच्या दिवसात बैलाला कामं नाही. बाटूक खाऊन बैदुलासारखी गोल गरगरीत झालेली बैल. तिसरा प्रहारा बैल सोडली, चरायला नाही, नुसती सोडली तर ते चरत नाही. शेपटाचा गोंडा वर करून बांधानं, शेताच्या बांधानं फिरतात. फिरता फिरता त्यांना जर ओली माती दिसली तर शिंगानं उकरतात. हा आनंद व्यक्त करण्याची पद्धत. हुंडार नाही तसं मुख सुके घालू. बरे, हा ठीक आहे, ठीक आहे, आता काय ठीकच आहे. पण हा काला करणार कुठे? तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे ऐसे नाही. वाळवंट, वाळवंटच का, ते बर्व आहे, नीट आहे आणि उत्तम आहे. कोणत्याच प्रकारचं गवत उगवत नाही त्याला वाळवंट म्हणतात. गाजर गवत सुद्धा नाही उगवत. आता गाजर गवताना नाकी नाव आणले कास्तकाराचे, पण ते वाळवंटात नाही इलाज चालत्याचा. तसं विकार रहित अंतःकरण म्हणजे वाळवंट.
आणि जीव ब्रह्मऐक्य हा काला, हे त्याचं रूपक आहे. दही आणि लाही, लाह्या अनेक आहे, दही एक आहे. जीव अनेक आहे, ब्रह्म एक आहे. अनेक लाह्याचं एका दह्याशी ऐक्य, तसं अनेक जीवाचं एका ब्रह्माशी ऐक्य. जीव ब्रह्मऐक्य हा काला आणि विकार रहित अंतकरण म्हणजे वाळवंट. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. थोडी घाई करू नका, हार घालायची बरं का पोपळ साहेब. 1-2 मिनिट वेगळा आनंद घेऊ. शूटिंगवाले हात वर करा सगळे. बरोबर बरोबर, हा शाबास शाबास. एका तालात विठोबा रखुमाय. सुरुवात सुरुवात. रखुमाय एक तबा. काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आज गोपाल काल्याचा कार्यक्रम व्यावहारिक भाषेमध्ये पगाराचा दिवस. हुशार कामगार महिन्यातून 20 दिवस कामावर गेला नाही तरी पगाराच्या दिवशी टपलेला असतो. तसा जाणता पारमार्थिक नाही 7 दिवस येता आलं बरं का काका, तरी काल्याला ठीक आहे. ठीक, काही असांप्रदायिक मंडळी. गुरुजी पुढे या, या पुढे या. काकड गुरुजी बसा 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 बसा. काही ज्याचा आमच्या देवाधर्माशी संबंध नाही ते असांप्रदायिक याच्यावर डोके चालवतात. काय विशेष आहे? उठले सुटले गोपालकाला दहीला आहे, गोपालकाला दहीला आहे, गोपालकाला दहीला आहे. 2 रुपयाचं दही 1.5 रुपयाला आहे आणि बसले काला करीत. त्यापेक्षा चांगलं नाही करून खातायत का घरी? अरे त्याच्यापेक्षा चांगलं करून खाशील रे भाऊ, त्याला काय महत्व आहे? आता सध्या रामू काका बोलतो काय, इकडे नाही पाहत लोक, बोलतोय कोण? नाही तर भाषण रंगवायला संताची 2-4 प्रमाण पाठ केली लोकही टाळा वाजवतात. आमचे भोळे बावडे वारकरी असे, त्यांनी 1 प्रमाण म्हटलं कागदावर लिहून आणलेलं तरी टाळा वाजवतात ना. आमचा वारकरी गाथा पाठ करून मेला तरी त्याच्याबद्दल टाळा कोणी वाजवत नाही. 4,500 भंग पाठ आहे, त्याची नाही टाळी. पण याने एकमेका सहाय्य करू, अवघे धरू, सुपंत. काय अभ्यास. तसं दारूबंदीवर भाषण चाललं, संताची प्रमाण घेऊन बघा काकड गुरुजी. दारू मुकावे मान दारूने अब्रू जाए छे, दारू बहु दुर्गंधी दारूने धक्को खाए छे, कहे दास करगरी अखर नरको में जाए छे, दारू गांजा मत पी यारो अक्कल गुंग हो जाती है, अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मक्खियां आती है. टाळांचा कडकडाट लोकांनाही वाटतं. यांच्या भाषणानं आपलं गाव व्यसन मुक्तीच्या क्रमांकात नक्की पहिलं येणार. पण भाषण चाललं कोणाचं? ज्याला जास्त झाली त्याचं. म्हणून व्यवहारामध्ये विषय काय यापेक्षा वक्ता कोण, तसं परमार्थामध्ये खातो काय यापेक्षा प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो
भानू काका आळंदी सारखंच वाटतंय तुमच्या भागात आता. मस्त तयार झाली पोरावाश. आनंद. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देणारे भगवंत. आणि प्रसाद शब्दाचा अर्थ एवढा संकोचित नाही, साखरफुटाने दैलाई. प्रसाद शब्दाचा अर्थ आहे प्रसन्नता. आणि प्रसन्नता हे दोघंच देऊ शकतात, संत अथवा भगवंत. आतापर्यंत दोघांनीच प्रसाद दिल्याची उदाहरण आहे. आता प्रमाण होऊन गेलं. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. या प्रमाणावरून प्रसाद दिलाय तो देवाणी. खासदार साहेब सप्ताह करा लागेल मोठा. आता देवानं लय मोठा केलं तुम्हाला. आता सप्ताह तेवढाच मोठा. हे बा यांचीच इच्छा आहे. विठ्ठल मोठे लोक आले. बरोबर करू आपला. आनंद आहे. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. तसाच झाला पाहिजे बरं का साहेब. आपण पहिला केलता तसा जमला. आता लोकांची इच्छा आहे. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद शब्दाचा अर्थ प्रसन्नता आहे. आणि प्रसन्नता दोघाकडे, एक तर संताकडे आहे अथवा भगवंताकडे आहे. जीवाच्या दुकानात प्रसन्नता नावाचा माल शोधून सापडायचा नाही. म्हणून आपलं भाग्य आहे. नरदेह मिळाला, भारतात मिळाला, महाराष्ट्रात मिळाला, साधू संताच्या नंतर मिळाला. अरे मग उभं आयुष्य पिठलं भाकरी खाण्यात घालवण्यापेक्षा देवाचा प्रसाद करा रे भोजन. वाल कोण कोण अधिकारी. देवाचा प्रसाद करा रे भोजन. वाल कोण कोण अधिकारी. देवाच्या प्रसादे करारे भोजन. आणि मी सांगून गेलो सुरुवातीला, काल्याचं कीर्तन म्हटलं की बंधन चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. 11 वर्षे 52 दिवस तोपर्यंतच देव गोकुळात आहे. 12व्या वर्षात पदार्पण झालं आणि अक्रूरजी घेऊन जातात. त्या चरित्राचं उच्चारण करायचं नाही. त्या 12 वर्षामध्ये जे चरित्र घडलं त्याचं उच्चारण करायचं आहे. जेव्हा खोड्या सुरू झाल्या, सगळ्या लोकांच्या तक्रारी येऊ लागल्या, पण यशोदा ऐकून घेईना. कधी माय बाळाच्या बाजूनं बोलत असते आणि आई जर बाळाच्या बाजूनं बोलत नसेल तर समजायचं ती सावत्र असते. सगळ्या दुधड गावाला त्रास देणारं पोर असू द्या आणि तक्रारी घेऊन महिला येऊ द्या, तर ती पाटलीन दरवाजात उभी राहून त्यांच्यावर लाल डोळे. तुम्हाला नाही का लेकरं? तुम्हाला नाही लेकरं? एक एकला 10-10, 12-12 लेकरं. माझं एक नाही सपादत का? याला माय म्हणतात. तशी यशोदा काय सांगता राणे गे गोकुळच्या नारी. काय सांगता राणे गे गोकुळच्या नारी. सांगता राणे गे गोकुळच्या नारी. सांगता राणे गे गोकुळच्या नारी. बाळे सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसतंय गोजीर बाणे. सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसतंय गोजीर बाणे. सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसतंय गोजीर बाणे. गुणाचे ताने गे दिसतंय गोजीर बाणे. सांगता राणे गे गोकुळच्या नारी. काय सांगता राणे गे
ऐकून घेईना. यशोदा ऐकून घेईना. वयाचा तर विचार करा. 5 वर्षाचे माझे बाळगे अंगणी माझ्या खेळगे का लटकाच घे ताळगे गोकुळच्या नारी तुम्ही लपवण याची गोटी गे लागता याचे पाठी गे एवढी चरित खोटी गे गोकुळच्या नारी सावळाची म्हणा माझा गे गवळणीत खेळे राजा गे तुम्ही मोठ्या ढाल गजा गे गोकुळच्या नारी. आता मी एकटी तुमच्या सोबत कशी पुरणार का आता 12 मिनिट कमी आहे ना. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही लपुनियाचा भोरा लपुनियाचा भोरा लपुनियाचा भोरा गे तुम्ही लपुनियाचा भोरा घेता शरणधरा आया घेता शरणधरा शरणधरा घेता शरणधरा तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी गोकुळच्या नारी गोकुळच्या नारी. घरीच खोड्या सुरू केल्या. यशोदा म्हणली किशन्या बेलिंदर आहे तू कान धरले मम्मी उद्यापासून खोडी करणार नाही. मला माहिती आहे रे तुझ्यात फरक पडणार नाही. ज्याचा जो स्वभाव आहे ना मराठी भाषेत म्हण आहे कल्याणराव जित्याची खोड मेल्याशिवाय नाही मेलं तरी जात नाही. आधी होता वाघ्या आधी होता वाघ्या आधी होता वाघ्या आधी होता वाघ्या दैवयोगे झाला पाग्या दैवयोगे झाला पाग्या झाला पाग्या दैवयोगे झाला पाग्या याचा एक बोट राहिला याचा एक बोट राहिला आपला स्वभाव राहिला स्वभाव राहिला स्वभाव राहिला एक बोट राहिला स्वभाव जाईना स्वभाव जाईना स्वभाव जाईना. त्याचा जो स्वभाव आहे खोड्या करणं तुझा स्वभाव तुझ्यात फरक पडणार नाही किशन्या. मग काय करू गावात राहू नको उद्या जाई राना घे बोनी गोदना हरी सब घे बोनी गोदना सब घे बोनी गोदना जाई राना सब घे बोनी गोदना सब घे बोनी गोदना उद्या जाई राणा सवे घेवणी गोधणा पूर्वीचा काळ खूप पर्जन्यमान गाय उभ्याने गवतोळ्या रवंतकडे बसायच्या. जेवायला यायचं नाही. शिदुऱ्या घ्या. शिदुऱ्या घेऊन निघाले सगळे. गोपाळ खेळात रममान झाले आणि एका गोपाळाच्या लक्षात आलं देवा आता खेळण्यात काय मजा आहे. झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या 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 काम साराने सकळ झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या 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 म्हणती झाले आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या खडकी सोडी गेल्या. मोठा आजीचा दही काला गोमटा मध्यभागी उभा राहून काला वाटतात. त्या प्रसंगात वर्ण सुखाचार्य करतात. पुढचं नीट ऐका. बरोबर माझी वेळ मी 10ला सुरू केलं आरतीसह 12ला संपेल. तिथून निवेदन देतील तसा मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. बिब्रद वेणू
जठर पटयो शृंग व्यतिकक्षे वामे पाणो मसूर कवलंत फलानेंगुलशोतिष्ठन्मध्ये सोपरीसुर्दो हासे स्वर्गे लोके मिच्छन्ति भुजेज्ञे भुग्बाल केली पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर भगवान की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली